डिअर स्टुडंट, लिसन हिअर. पेज नंबर 23. पेज नंबर 23. 23वर काय दिलेलं आहे बघा, एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ ॲज मेनी थिंग्स ॲज यू कॅन युजिंग द टेबल आहे. आता याच्यामध्ये पहिल्या कप्प्यामध्ये बघा तिथे दिलेलं आहे A to 5. दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे पॅकेट, बंच, सॅक्स, किलोग्रॅम, लिटर्स, मीटर्स, लंब. त्याच्यात पुढच्या याच्यात दिलेलं आहे ऑफ. नंतर आहे बघा कॅन्डल्स, बुक, ग्रेप्स, पेन्सिल्स, ऑइल, मिल्क, शुगर, साल्ट, फ्लावर, बटर, फ्लोअर, क्लॉथ, रिबिन, राईस. आता काय करायचं आहे, प्रत्येक याच्यातला एक एक शब्द घ्यायचा आहे. फक्त बघा, एक आणि त्यापेक्षा जास्त घेताना काय करायचं हे लक्षात ठेवा. जर समजा एक असेल तर पुढच्या शब्दाला यस लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. बरोबर आहे. समजा पहिला आपण घेतलं अ पॅकेट ऑफ, खाली लिहायचं मिल्क किंवा ऑइल. आता वरचे जे आहे कॅन्डल्स, बुक्स, ग्रेप्स, पेन्सिल, त्याला सगळ्यांना यस प्रत्यय लागलेलं आहे, म्हणजे ते एकापेक्षा जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे. जर आपल्याला ते लिहायचं असेल तर खाली इथं लिहायचं आहे, दुसरा वाक्य तयार करायचं आहे. प्रत्येकाचं एक एक वाक्य तयार करायचं आहे, भरपूर वाक्य तयार होणार आहे. हां, तुम्हाला हा इंग्रजीचा आज घरचा अभ्यास आहे. 2 पॅकेट ऑफ कॅन्डल्स किंवा 5 पॅकेट ऑफ बुक्स किंवा तुम्ही असं 5 पॅकेट ऑफ कॅन्डल्स हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. ज्याला यस प्रत्यय लागलेला आहे ते एकापेक्षा जास्त आहे, ज्याला यस प्रत्यय लागलेला नाही ते एकच आहे, सिंगल आहे. ज्याप्रमाणे आपण वन अँड मेनी हे पाहिलं होतं त्याप्रमाणेच हे करायचं आहे. समजलं सगळ्यांना? वाक्य तयार करता येईल. अडचण आली तर मी अजून तुम्हाला याचे उत्तरं तयार करून तुम्हाला मी टाकेन. समजलं सगळ्यांना? ओके.